पुणे जिल्ह्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातील महामार्गावरील असतील किंवा शहरांमधील असतील पुलांचा प्रश्न हा समोर आलेला आहे आणि एकंदरीतच या पुलांच्या संदर्भामध्ये राज्य शासन असेल स्थानिक प्रशासन असेल हे या संदर्भामध्ये कुठली कार्यवाही करतं हे देखील बघणं महत्त्वाचं असताना नेमकं धुळे शहरातील 135 वर्ष जुना इंग्रजकालीन असला मोठा पूल हा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं सुरू आहेत आणि या पुलावरून सध्या फक्त दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश असताना अवजड वाहनांचा देखील सर्रास वापर या ठिकाणी होत असतो। यामुळे नागरिकांमधून एक मोठा रोष व्यक्त होत असला तरी दुसरीकडे मात्र पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याच्या नंतर या ठिकाणी ह्या पुलावरून काही काळ अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मात्र रात्रीच्या वेळेला असेल किंवा अगदी सकाळच्या वेळेला असेल या ठिकाणाहून अवजड वाहने ही सर्रासपणे जात असतात, त्याच्यामुळे या पुलाचा देखील प्रश्न आता समोर आलेला आहे। विशेष म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये सूचना देणारे कुठलेही फलक या पुलावरती लावण्यात आलेले नाहीत, त्याच्यामुळे अवजड वाहनांकडून जो काही प्रवेश या ठिकाणी होत असतो, अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणी होत असते, त्यामुळे एखादी दुर्घटना पुढील भविष्य काळात घडल्यास त्याला नेमकी जबाबदार कोण राहील असा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं धुळेकर नागरिकांमधून उपस्थित होतोय। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।